IPL मध्ये आतापर्यंत अपराजित राहिलेल्या राजस्थान रॉयल्सचा विजय रथ सनरायझर्स हैदराबादने रोखला। आतापर्यंत एकही सामना न हरलेली राजस्थानची टीम कालचा सामना कसा हरली सांगते, मात्र त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। 216 धावांचं मोठं आव्हान असताना यंग सेन्सेशन वैभव सूर्यवंशी नेहमीप्रमाणे चौकार षटकारांचा पाऊस पाडेल असं सर्वांनाच वाटत होतं, पण प्रत्यक्षात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला। पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगेने त्याला शून्यावर बाद करून पवेलियनमध्ये धाडलं। सर्वात मोठी चूक इथेच झाली की इम्पॅक्ट प्लेअर असलेल्या वैभव हैदराबादच्या बॅटिंग वेळी फिल्डिंगसाठी मैदानात उतरलाच नव्हता। जर तो काही षटके मैदानात आला असता तर त्याला गेमचा पेस आणि खेळपट्टीचा अंदाज आला असता। अति आत्मविश्वासामुळे तो वॉर्मअप न करताच थेट बॅटिंगला आला आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादामध्ये आउट झाला। राजस्थानच्या मॅनेजमेंटने त्याला फिल्डिंगला न पाठवणे ही त्यांची सर्वात मोठी रणनीतिक चूक आहे। प्रफुल्ल हिंगेच्या त्या एका ओव्हरने राजस्थानच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरलं। राजस्थान रॉयल्सच्या या पराभवाला तुम्ही कोणाला जबाबदार धरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।